अमरावती विद्यापीठ परिसरात पट्टेदार वाघ. आंबेडकर थॉट्सचा वर्ग सुरू असताना विद्यापीठ परिसरात दिसला वाघ. प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बुधवारी रात्री वाघ दिसल्यानं विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनासह वनविभागानं सावधानतेचा इशारा दिला आहे. दोनही बाजूंनी पहाडांनी वेढलेल्या संत गाडगेबाबा विद्यापीठ परिसरात बुधवारी रात्री इंग्रजी विभागाच्या इमारालगतच वाघ दिसल्यानं खळबळ निर्माण झाली. विद्यापीठ परिसरात वाघ दिसल्यानं पहाटे फिरायला जाणाऱ्यांना सावधानतेचा इशारा. विद्यापीठ परिसरात पहाटे फिरायला जाणाऱ्यांच्या सावधानतेच्या दृष्टीनं विद्यापीठ परिसरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. रात्री 9:15 वाजताच्या सुमारास अमरावती विद्यापीठातील इंग्रजी विभागाच्या इमारतीसमोरच्या रस्त्यावर अतिशय शांतपणे भला मोठा वाघ दिसला. वाघानं थोडा रस्ता पार करून पुन्हा वळण घेतलं. त्यानंतर त्याच मार्गाने तो शांतपणे निघून गेला. मराठी विभागाच्या इमारतीसमोर असणाऱ्या 2 सुरक्षा रक्षकांनी विद्यापीठात बिबट नेहमीच येतात, मात्र समोरच अचानक पट्टेदार वाघ दिसल्यामुळे या दोन्ही सुरक्षा रक्षकांची भांबेरी उडाली. रात्री 9:15 वाजेच्या सुमारास विद्यापीठ परिसरात मराठी विभागाच्या इमारतीत आंबेडकर थॉट्स या अभ्यासक्रमाचा वर्ग सुरू होता. परिसरात वाघ आल्यामुळे या अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांना बराच वेळपर्यंत इमारतीत सुरक्षितपणे थांबावं लागलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात वाघ दिसल्याची माहिती मिळताच विद्यापीठाच्या परिसरात आपल्या निवासस्थानी असणारे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते हे परिसरात असणाऱ्या मराठी विभागाच्या इमारतीजवळ पोहोचले. काही वेळातच कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे हे देखील विद्यापीठात आले. विद्यापीठात तैनात असणारे सुरक्षा कर्मचारी देखील मराठी विभागाच्या इमारतीसमोर धावून आले. यावेळी सर्वप्रथम आंबेडकर थॉट्स अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या विद्यापीठाच्या बाहेर काढण्यात आलं. वन विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली. त्यानंतर या परिसरातील सुरक्षा रक्षकांना रात्री मराठी विभागाच्या इमारतीत असणाऱ्या एव्ही थिएटरमध्ये थांबण्यास सांगितलं. रात्री 9:30च्या दरम्यान विद्यापीठ परिसरात वाघ आल्याची माहिती कळताच या संदर्भात सुरक्षा रक्षकांना विचारणा केली असता अतिशय खात्रीपूर्वक त्यांनी वाघच पाहिला आहे असं त्यांनी सांगितलं. वन विभागाच्या वतीनं सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आलं आहे. पहाटेच्या अंधारात विद्यापीठ परिसरात फिरायला जाणाऱ्यांना सध्या बंदी घालण्यात आली आहे.